नमस्कार, मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. मी आहे फोर्टमध्ये. फोर्टचा राजा चौक हा चौक जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे मुंबईसाठी. कारण या मुंबई ही स्वप्ननगरी आहे. मुंबईमध्ये आलेला प्रत्येक माणूस जो आहे तो कधी उपाशी राहत नाही. आणि म्हणूनच हे मार्केट खूप महत्त्वाचं आहे. या मार्केटमध्ये कॅमेरा गल्ली आहे. या मार्केटमध्ये प्रत्येक वस्तू मिळते. आणि या मार्केटमध्ये दहिसर, विरार, वसई विरारपासून ठाणे किंवा नवी मुंबई इथले लोक येतात, खरेदी करतात. आता या गल्लीचा मूड काय, मुंबई कुणाची होणार आहे हे मी तपासून बघणार आहे. या मार्केटमध्ये जे काही बसलेत त्यांना विचारणार की राजकारण नेमकं काय चालू आहे, उद्धव ठाकरेंचं काय चाललं आहे, एकनाथ शिंदेचं काय चाललं आहे, भाजपचं काय चाललं आहे, महागाई काय म्हणते आणि ही गरमी जी आहे ती काय म्हणते. आता हे सगळे फेरीवाले इथे बसलेले आहेत. काय नाव तुमचं? काय नाव काय तुमचं? संजय संजय मातो. माथुर. किती वर्षापासून मुंबई? 15 वर्ष झाले. 15 वर्ष. काल कर्नाटकचं इलेक्शन निकाल लागला माहिती आहे? भाजप हरली ना कर्नाटकमध्ये. का हरली भाजप? उतना तो मालूम नहीं नेता के लिए. मालूम नहीं है. पॉलिटिक्स अच्छा लगता है? देखते हैं, अच्छा लगता है, लेकिन उतना मतलब ये नहीं रखते, मतलब ध्यान नहीं देते. अच्छा. चला, काय नाव तुमचं? जनाबाई. जनाबाई. कुठं महाराष्ट्रातले का? हो. कुठलं गाव? कोल्हापूर. कोल्हापूरचं गाव. अच्छा. उद्धव ठाकरे माहिती आहे? हां. एकनाथ शिंदे माहिती आहे? हां. राजकारण आवडतं? नाही, राजकारण नाही आवडत. काय नाही आवडत राजकारण? आपलं हे बरं आहे, आपला चांगला धंदा. धंदा बरा आहे. राजकारणात नाही जायचं. राजकारणी आपल्यासाठी गरिबासाठी मदत करणारे, योजना राबवणारे सरकार बनवतात. हे का आवडत नाही? आवडतात ते लय भांडखोर राहतात, भांडत राहतात नुसतं. असं भांडत राहतात. कधी हे भांडताना मजा येते बघायला का राग येतो? बघतच नाही, मला नाही आवडत, बघत नाही. नाही, राग येतो की मजा येते? बघतच नाही, रागाचा आणि मजाचा प्रश्नच नाही. बरं, उद्धव ठाकरेचं नाव ऐकलंय ना? ऐकलंय. लॉकडाऊनमध्ये उद्धव ठाकरेंनी काम केलं. काय सांगू, मला मोदीने 500 रुपये दिलं. 500 रुपये दिलं मोदीने मला. मोदीने दिला. दिला. मोदीने काम केलं. हो. उद्धव ठाकरेंनी नाही केलं. ते माहीत नाही मला, पण खात्यामध्ये मुंबईमध्ये कोण जिंकेल? उद्धव ठाकरे जिंकेल की मोदी जिंकेल? सगळं मोदीच करतात. सगळे मोदी करताय म्हणून तुम्ही पण मोदी करताय. मग काय. चला, मोदीचा जप होता म्हणून या मोदी करतात. पण राजकारण आवडत नाही आहे. राजकारण एवढं वाईट झालं आहे. एक भांडत असताना ही ताई म्हणते. आणि राजकारण्यांचं भांडण ठीक आहे, वाद होऊ शकतो, पण तो लोकांच्या हितासाठी वाद असला पाहिजे. सुडाचं राजकारण नाही झालं पाहिजे अशा प्रकारचं संविधान सांगतं. पण हे संविधान पाळण्याचा प्रयत्न राजकारणी करत नाही आहे. साधी कॉमन ताई आहे ती आपला व्यवसाय या इथे फुटपाथवर घेऊन बसते आणि आपलं पोट भरते. आता आणखी काही लोक जी आहेत ते त्यांच्याशी मी बोलणार आहे. तर ही चहा पितात. हा जोशी टी हाऊस आहे बघा. आणि या इथे माझी काही ओळख नाही आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझा नित्यानंद. काय नाव? नित्यानंद. गाव कुठलं आहे तुमचं? आमचं कोकणामध्ये येतं. कोकणामध्ये. म्हणजे कोकणी माणसे तर खूप राजकारणी आहे. हां, बोला. आता मला हे सांगा, काल कर्नाटकचा निकाल लागला बरोबर. भाजप का हरली तिथे? हे जे त्यांनी महाराष्ट्रात केलं त्याची फळं भोगतात आणि काय. अच्छा, महाराष्ट्रात जे केलं ते कर्नाटकमध्ये केलं होतं म्हणून फळं भोसतात. बरोबर. आणि काँग्रेस का जिंकली? म्हणजे भारत जोडो यात्रेचा काय फायदा झाला? आता भाजपला दुसरा पर्यायच नाही, लोकांसमोर एकच पर्याय आहे. मग काय, भाजप नाही तर काँग्रेस. आता हे सकाळी बघा, मी पत्रकार आहे. आम्ही जाऊन नेते काय म्हणतात ते कव्हर करतो आणि तुम्हाला दाखवतो. हे काय वाटतं? सकाळी संजय राऊत बोलतात, नंतर नितेश राणे बोलतात, नंतर आणखी दुसरं कोणी. हे राजकारण अपेक्षित होतं? तुमच्या काळात असं होतं? प्रत्येकांना ते कामच आहे त्यांचं. राजकारण आपण जसं कामावर जातो तसं राजकारण्यांचं बाईट देणं काम आहे. ते त्यांचं काम करतात. आपण जसं सकाळी उठून कामावर जातो तसं ते काम करतात त्यांचं. लोकांच्या हिताचं बोलतात काय? लोकांचं हिताचं म्हणण्यापेक्षा ते लोक आपापल्या पक्षाच्या हिताचं बघत असतात. प्रत्येकजण आपापल्यासाठीच काम करतात ना, लोकांसाठी कोणच काम करत नाही. आता मुंबईत समजा निवडणुका झाल्या तर कोण जिंकतील? उद्धव ठाकरे जिंकेल की भाजप? मला वाटतं कपटी लोक जिंकून येण्यापेक्षा उद्धव ठाकरे जिंकलेले बरे. अच्छा, कपटी लोक जिंकून येण्यापेक्षा एवढा राग आला तुम्हाला? हो, क्वाईट नॅचरल. वाईट वाटतं? क्वाईट नॅचरल. राग येणं नॅचरलच आहे असं म्हणतो. का राग आला पण एवढं का राग? हे सगळं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे, आम्ही तुम्हाला सांगत असू, ते तुम्हाला खरं वाटतं का? पण पत्रकार जे सांगतात किंवा तुम्ही जे पाहता ते सगळं खरं? पत्रकार बाबा आपण जे बघतोय ना, त्यांनी कशा पद्धतीने त्यांना हे केलं. इव्हन आता कोर्टाने पण जो निर्णय दिला त्याच्यातून आपल्या सगळ्यांनाच कळून आलं. ते लोकांचंच मत आहे. कोर्टाने काही वेगळं नाही म्हटलंय. ते त्यांना अजूनही समजून घ्यायचं नाही आणि ते अजून त्याच्यात खड्ड्यात जायला बघतात. ते अजून खड्ड्यात जाणार आहेत. आता कर्नाटकमध्ये छोट्या खड्ड्यामध्ये ते पडले. कर्नाटकामध्ये अजून बरेच खड्डे खणलेले आहेत लोकांनी, त्याच्यामध्ये टाकतील त्यांना. जे झालं ते महाराष्ट्रात होईल म्हणजे महाविकास आघाडी जिंकेल.
आघाडी राहिली तर 100% जिंकणार, प्रश्नच नाही. पण आघाडी होईल का? एवढे नेते आहेत, सगळ्यांच्या तिकिटी म्हणजे प्रत्येकाला तिकीट मिळेल की नाही? प्रत्येकांना आपापला पक्ष पुढे आणायचं आहे. चला, तुमचं नाव काय? नाव सांग आपण. हे बघा, मी यांच्याशी बोललो, माझी ओळख नाही, काय नाही. काय नाही नको. राजकारणावर भाषणं तर बघता, काय नाही काहीच नाही. नो पॉलिटिक्स, नो पॉलिटिक्स. जर प्रत्येकाने ठरवलं नो पॉलिटिक्स, संविधानाचं काय होणार? पॉलिटिक्स बघून एखादा चांगला उमेदवार आपल्याला निवडायचा आहे आणि आपलं सरकार आपण बनवायचं आहे. कोई भी चांगला आहे नाही, सगळा पैशासाठी, कोणी पण चांगलं नाही आहे. सगळा पैसा. बघा राजकारण्यांनो, न्यूज स्टेट महाराष्ट्राचा हा सामान्य लोकांची प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवतो, अत्यंत गांभीर्याने घेतला पाहिजे. मग ते उद्धव ठाकरे असतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, शरद पवार असतील, अजितदादा पवार असतील. कारण या सर्वसामान्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ना, ते खूप महत्त्वाच्या आहे. एका टोकापर्यंत राजकारण लोक सहन करू शकतात, पण हे जे म्हणतात कोणी चांगलं नाही आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया तुमच्याविषयी निर्माण नाही झाली पाहिजे. राजकारणी हा चांगला पाहिजे, नैतिकता असली पाहिजे, प्रामाणिक असला पाहिजे, लोकांच्या हितासाठी काम केलेलं पाहिजे. या कार्यक्रमातून हेच सिद्ध होतं आहे की लोकांच्या मनात काय आहे हे तुम्ही जाणून. तुमचं नाव काय? मिलिंद कांगणे. मिलिंद, काय करता तुम्ही? मी सोशल वर्क करतो. सोशल वर्क करता. हो कर्नाटकचा निकाल ऐकला तुम्ही? हो बघितला. कसा वाटला? गरज होती त्याची. गरज होती? का गरज होती? मात चढलेला ना जास्त मोठं. ती ताई म्हटली की मोदी चांगलं काम करते. त्यांच्या हिशोबाने त्यांना वाटलं असेल, पण ते ओव्हरऑल असं बघितलं तर चांगलंच झालं. एक झटका द्यायला पाहिजे होता. बरं, महाराष्ट्रात असं होईल? होऊ शकतं. महाविकास आघाडी अशीच राहिली व्यवस्थित तर होईल. पण भाजपची ताकद आहे महाराष्ट्रातही. बघा, 105 उमेदवार त्याचे आमदार निवडून. 105मधून कुठून किती घेतले सगळ्यांना माहिती आहे ना. राष्ट्रवादीचे अर्धे फोडले, काँग्रेसचे फोडले, सेनेचे फोडले, त्याच्यामध्ये तसे 50 तर तिकडचे इकडून आणलेले सगळे. स्वतःचे किती त्यांचे जुने मूळ जे होते ना, मूळ भाजपमध्ये, तसे किती बघा लिस्टमध्ये 105मध्ये. यावेळेला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर कोण जिंकेल? उद्धव ठाकरे की भाजप? 100% उद्धव साहेब. पण उद्धव ठाकरेंच्या सेनेमधून तर अनेक लोक जातात. नाही 90 नगरसेवकमधून तुम्ही बघा फक्त 5 ते 6 फुटले आतापर्यंत. बाकीचे आपले हाय उद्धव साहेबांसोबतच आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन बघा, फक्त 4 ते 5 जण गेले, बाकी सगळे इकडेच अजूनपर्यंत. खूप प्रयत्न झाले फोडाफोडीचे, पण काय अजून तुम्ही म्हणता की उद्धव ठाकरे जिंकतील? का जिंकतील? मला लोकांची कामं केलीत ना ग्राउंड लेवलला. कसं आहे, केलंय कोविड काळामध्ये सर्वात जास्त काम एक चांगला मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांनी काम केलंय. भाजप म्हणतात काहीच काम नाही केलं, घर कोंबडा होतं. कसं साहेब, मला जर तुमच्यावर टीकाच करायची असेल तर मग त्याला अर्थच नाही ना. घर कोंबडा, ते म्हणतात की घर कोंबडा होता. जनता दाखवते नाही की कोण घर कोंबडा आहे. सांगायचे का गरज नाही साहेब. कोरोनाच्या काळामध्ये मोदी साहेब पण तर ऑनलाईन तर काम करत होते. सगळं कुठं फिरत होते ते? ऑनलाईनच चालू होतं त्यांची मीटिंग सगळे वगैरे. मग सगळेच लोक घरी होते. उद्धव साहेब एकटे घरी थोडी होते, सगळेच घरी होते. तुम्ही सगळे घरी होते 2-1.5 वर्ष. कारण की लॉकडाऊनमध्ये काम केलं. हो केलं ना. ऑनलाईनच तर काम करायचं होतं सगळ्यांना. घरी ऑनलाईन तर करत होते लोक. कुठे कोण जायचं जॉबला? ऑनलाईन सगळे जॉब करायचे घरी. पण या वेळेला निवडणूक कशी होईल मुंबई महानगरपालिका? व्यवस्थित होईल. फक्त लवकर इलेक्शन लावा, नंतर कळेल. साहेब तर तेच म्हणतात की तुम्ही लवकरात लवकर निवडणूक लावा. का लावत नाही निवडणूक? हे लोक तुम्हाला कुठेतरी कसली तरी भीती आहे ना, म्हणून नाही लावत ना. जनतेचा कौल काय आहे, कोणाकडून आहे ते तुम्हाला कळेल ना निकाल लागल्यावरती. तुम्ही एकदा इलेक्शन तर लावा, मग कोण काय निवडणुका लावा असं अनेकांचं म्हणणं आहे. मी PCRला विनंती करेल. PCR माझ्या कानामध्ये मला परत इको साऊंड येतोय. तो PCRचा आवाज जो आहे तो कमी करावा. चला, काय नाव तुमचं? जानू सापळे. जानू, काय करता तुम्ही? मी सर्व्हिसला आहे. सर्व्हिसला आहे. आता यावेळेला जर निवडणुका झाल्या मुंबईत तर कोण जिंकेल? उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच शिवसेना जिंकणार. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जिंकणार, पण भाजप म्हणता आम्ही जिंकणार. एकनाथ शिंदे त्यांच्या जोडीला आहे. एकनाथ शिंदेंचं मुंबईमध्ये तरी काही एक नाही आहे. त्यांचं ठाण्यामध्ये ठीक आहे, पण मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच. पण का जिंकतील? आता लॉकडाऊनमध्ये काम केलं नाही म्हणतात. उद्धव ठाकरेंनी घरीच बसून होते. लॉकडाऊनमध्ये काम नाही केलं तर मग एवढं झालं कसं काय? हर एक गोष्ट समजावून सांगणं, प्रत्येकाला बाबा घरातून बाहेर नका पडू, प्रत्येकाने आपापली काळजी घ्या. लॉकडाऊनमध्ये बाहेर पडायचं कोणच बाहेर पडला नाही तर ते तरी कुठून पडणार? हे पण तेवढंच आहे ना. कर्नाटकमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात होईल? होणारच, कारण का लोकांचं असं कल आहे. महाराष्ट्रात बदल होणार. फडणवीस असं म्हणतात की कर्नाटकचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाही, इथे मजबूत आहे भाजप. असे बोलणारे आतमधून समोरून बोलणारे भरपूर जण असतात, पण जे लोकांमध्ये पब्लिकमध्ये जे चाललेलं आहे ते वेगळंच असतं. पब्लिकमध्ये सरळ सिद्ध आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेच.
या प्रतिक्रिया जालू चांगले मित्र आहेत आपले आणि काही आणखी प्रतिक्रिया ज्या आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर यांच्याशी बोलूया. समोसा खात आहे काय? हां, समोसा आवडतो की वडापाव? वडापाव 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 हा समोसावर. इकडे मुंबईत किती ऊन किती वाढलं मुंबईत? खूप आहे, खूप ऊन आहे, त्रास होतो. त्रास होतोय. पण सरकारकडून काही सूचना की उन्हाळ्यात तुम्ही जरा पाणी जास्त प्या असं काय आलंय का? नाही नाही काय नाही आलं. बघा सरकार एवढं ऊन वाढलंय पण सरकारकडून काही सूचनाच नाही आहे की तुम्ही जरा पाणी प्या, याच्यावर जाहिरातीवर खर्च करत नाही. आता सरकार हे लोकांसाठी असतं. तर कर्नाटकचे निकाल पाहिले कसे वाटले? अपेक्षित होतं तसं. पण भाजपने तर खूप ताकद लावली होती. ते जे राहुल गांधींनी पण चांगला प्रचार केला होता ना त्यांचा, ती भारत यात्रा वगैरे केली होती ते, तर त्यांचं मग त्याचा थोडाफार म्हणजे भारत यात्रेचा फरक पडला. हो. आता मुंबई समजा झालं तर काय होईल हो मुंबईत? मुंबईत पण होऊ शकतं काहीतरी परिवर्तन असं पण ते देवेंद्र फडणवीस सारखे एकदम मजबूत नेते आहेत ना, एकनाथ शिंदे सारखे 17 तास काम करणारे मुख्यमंत्री आहेत. हां, काय होईल मला सांगा काय होईल? तर माझा तेवढा काही तसा अनुभव नाही आहे. कुठं राहिला? उल्हासनगर. चला, फोर्टमध्ये हे मार्केट आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं, मुंबईतल्या अनेक भागातून लोक येतात या मार्केटमध्ये. कॅमेरा गल्ली असेल किंवा होलसेलचे दुकानं असतील, या ठिकाणी येतात. अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया इथे पाहायला मिळतात. मथुरा डेअरी इथे खूप प्रसिद्ध आहे. आता मथुरा डेअरीचे जे मालक आहात तुम्ही, हाँ, काय नाव तुमचं? दिनेश सिंह। दिनेश सिंह, नमस्कार. माझं नाव विलास आठवले है. अभी हम लोग कर्नाटक का चुनाव देखा आपने, यानी कल जो आया रिजल्ट, कैसे लगा आपको? अच्छा है, ठीक है। ठीक है. तो बीजेपी क्यों हारी वहाँ? अभी भाई काम करने वाले नहीं रहेंगे तो वो हारेंगे ही ना। हाँ. वहाँ उनका संगठन बराबर नहीं होगा। कांग्रेस का संगठन बराबर है। लगा था बीजेपी हारेगी वहाँ. बीजेपी तो बोल रहे थे हम लोग. ऐसा नहीं है, ऐसा नहीं है। तो काम करने के हिसाब से ही लोग जीतेंगे। जिस स्टेट में जो भी कार्यकर्ता उनका बढ़िया रहा है वो स्टेट में कुछ जीतना है। महाराष्ट्र में कौन जीतेगा बताओ? अभी तो यहाँ का यहाँ तो अभी कुछ फिलहाल बोल नहीं सकते कौन जीतेगा। अभी जो पिक्चर दिखाई दे रहा है, अभी एकनाथ शिंदे काम कर रहे हैं, देवेंद्र फडणवीस काम कर रहे हैं, बोल रहे हैं हम लोग मुंबई को 500 यानी 500 डीसी ने ऐसे लिया, रास्ते बना दिए, लाइट लगा दी, सब काम चालू है. कौन जीते? अब जीतने के लिए देखो अभी इसमें क्या है, उद्धव साहब भी हैं बीच में और यहाँ की जनता उनको थोड़ा मानती है, तो उनका भी एक है। ये लोग भी काम कर रहे हैं। अब देखो पब्लिक का मूड कोई जान नहीं सकता क्या है किसके मन में। उद्धव साहब को तो लोग छोड़ के गए ना, 40 लोग एमएलए गए. उनके जाने से नहीं होता, मेन जो है वो तो उद्धव साहब ही है ना। हाँ, तो मेन उनके ऊपर ही है। लॉकडाउन में काम किया क्या उद्धव ठाकरे ने? खाना पीना सबको मिला, बराबर काम किया, ऐसा काम नहीं किया ऐसा नहीं है। वो अच्छे इंसान हैं, अच्छा कार्य करते हैं, ऐसी बात नहीं है। बहुत बहुत शुक्रिया. मथुरा डेअरी ही खूप प्रसिद्ध आहे. काय नाव तुमचं? अरे काय नाव तर सांगा. अरे नाव चला. ही मथुरा डेअरी आहे आणि फोर्टच्या या सगळ्या भागामध्ये चहा जो आहे तो प्यायला लोक येतात किंवा मिठाई खायला येतात. आणखी काही लोकांशी आपण बोलणार आहोत आणि अगदी अनोळखी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांशी बोलणार आहोत. मुंबई कुणाची मुंबईमध्ये यावेळेला जर निवडणुका लागल्या तर त्या कोण जिंकेल, कोणाचं वजन जास्त आहे आणि कर्नाटकाच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांचा काय परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळेल का, या सगळ्या विषयावर मी बोलणार आहे. आणि या सर्वसामान्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रत्येक राजकीय पक्षासाठी आणि प्रत्येक नेत्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जाहीर सभांमध्ये येणारे लोक. ताई नमस्कार. काय ना तुमचं? मला गाडी पकडायची. चला, मुंबईची ही कशी येत आहे, कामावरून सुटला की वेळेच्या ठोक्याला म्हणजे 5:50ची गाडी असेल तर 5:50ची गाडी पकडायचीच आहे. आणि सकाळी पण निघताना कितीची लोकल पकडायची, हे मुंबईकरांचं वैशिष्ट्य आहे. इथे वेळ नाही. मुंबईकरांना बिलकुल एकमेकांशी बोलायलाही वेळ नाही आणि इतकंच नाही तर घरच्या लोकांनाही बोलायला वेळ नाही. असं हे मुंबईचं आयुष्य. पण मुंबई खूप वेगळी आहे. तर यांच्याशी आपण बोलू. नमस्कार. काय नाव तर सांगा. नहीं आता अरे हिंदी में बात करो. नहीं जमता नहीं नहीं, बात करने को नहीं जमता. चला, नारळ पाणी विकणार आहे. क्या नाम है आपका? समीर. काय नाव तुमचं? समीर. पूर्ण नाव काय? समीर पटाकत. अच्छा, कहाँ, कौन सा गाँव है आपका? केरला का. केरला. तो खड़े हो जाओ, मेरे को अभी बात करनी है आपसे. चलो, ये कर्नाटक में जो हुआ कैसे हुआ है? बीजेपी क्यों हारी हुआ? बीजेपी को हार गया ना कर्नाटक में. क्यों हारा? लेकिन ताकत तो लगाया था. उधर से क्या उसका वो अच्छे नहीं लगते इसलिए हार गया. ऐसा लगा था कांग्रेस जीती गई, ऐसा लगा था आपको? हाँ, अभी कांग्रेस अच्छा है जीत गया ना. वो
जीत गया। अच्छा, महाराष्ट्र में क्या होगा ये बताओ, वो भी कांग्रेस को जीत गए। कैसे जीतेगा? यहाँ तो बीजेपी ताकतवर है। यहाँ इधर अभी बीजेपी की ताकत नहीं है इधर महाराष्ट्र में, महाराष्ट्र में। महाराष्ट्रात बीजेपीची ताकद नाही, मतलब राहणार आहे केरळमध्ये। केरळ में रहते हैं ना आप? कैसा बेचो ये नारियल पानी, कितने का? हम लोग 50-60 में लेते हैं, अच्छा, पहले तो 40 रुपए में मिलता था, अभी महंगा हो गया। अभी महंगा हो गया, महंगाई बढ़ गई है, बढ़ गई, कस्टमर बढ़े कि कम है? कम बड़ा है अभी। अच्छा, महंगाई वाढली फिर भी कस्टमर बढ़ गए। चला, समीर सांगत होते की काँग्रेस जी आहे ती त्याचा काँग्रेस भाजपचा पराभव झालेला आहे आणि काम नाही केलं तर भाजपला काय नाव आहे तुमचं, क्या नाम है आपका? दीपक, दीपक, कितने साल से ये लगा तो कितने साल से ठेला लगा? ये 25 साल से। कहाँ रहते हो? हाँ, कुलावा। चलो, मैं आपसे थोड़ा ये बताओ कि कल कर्नाटक का चुनाव देखा आपने, यानी क्या रिजल्ट देखा? नहीं, इलेक्शन में हम लोग इतना नहीं करते। नहीं, इलेक्शन में यानी वोट देते हो कि नहीं? हाँ, वोट देते हैं ना। उद्धव ठाकरे को जानते हो? हाँ, जानते हैं, देवेंद्र फडणवीस को जानते हैं, एकनाथ शिंदे को जानते हैं, शरद पवार को जानते हैं, अजीत दादा पवार को जानते हैं, राज ठाकरे को जानते हैं। तो ये बताओ कि फिर पॉलिटिक्स अच्छा लगता है कि नहीं? हाँ, पॉलिटिक्स हाँ, ठीक है। ठीक है। कि मुंबई में उद्धव ठाकरे ने कुछ काम किया? हाँ, मुंबई में हाँ, काम किया है ना। क्या ये उनके विरोधी तो बोलते कि उद्धव ठाकरे ने कुछ काम नहीं किया। नहीं, काम किया था काम। चाचा, आपका नाम क्या है? ये तो अभी गांव से आए हैं। अभी गांव से आए? कौन गांव? वाराणसी, और तहसील चंद कौन तहसील? चंदौली। अच्छा, बनारस से। अब अभी ये बताओ, मुंबई में अगर चुनाव हो गया अभी तो कौन जीतेगा? उद्धव ठाकरे जीतेगी कि बीजेपी? उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे, लेकिन उद्धव ठाकरे के साथ तो कुछ लोग छोड़ के गए ना। नहीं, तो भी उद्धव ठाकरे जीते। फिर भी जीतेंगे? हाँ। इतना कॉन्फिडेंस दीपक? हाँ। हाँ? क्यों जीतेंगे बताओ? मुंबई का वोट क्यों देगा? अच्छा काम किया इसके लिए। अच्छा काम किया, लॉकडाउन में अच्छा किया कि अभी? अच्छा काम किया। बीजेपी तो कहती है कि 25 साल से कुछ काम ही नहीं कर रहे, भ्रष्टाचार कर रहे सब। अभी उतना तो डिटेल में हम नहीं जानते। अच्छा, हाँ। लेकिन आपको लगता है कि उद्धव ठाकरे? हाँ। चला, मित्र यांचं तुमचं नाव काय? क्या नाम है? फैज खान, फैज खान, कहाँ रहते हो आप? मुमरा में। मुंब्रा में। यहाँ क्या शॉप है आपकी, या कैसे आए? मैं रेलवे में काम करता हूँ। रेलवे में काम। जी। ये कर्नाटक का चुनाव कैसे हुआ है? बीजेपी हार गई, क्यों हारी वो? हारने का मेन रीज़न है कि वहाँ पुरानी पेंशन के लिए बातचीत हो रही थी, लेकिन भाजपा सरकार पुरानी पेंशन देने से इनकार कर दिया। बहुत से मुद्दे हैं, इस मुद्दा पर ज़्यादा कहा जा रहा है कि पुरानी पेंशन, ओल्ड पेंशन स्कीम सरकार लाए, NPS को जड़ से हटाए। चला, म्हणजे जुन्या पेन्शनचा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। जुन्या पेन्शनचा मुद्दा जो आहे अत्यंत महत्त्वाचा, महाराष्ट्रातही जुन्या पेन्शनचा मुद्दा चर्चेला आहे आणि इतर राज्यांमध्ये जुनी पेन्शन लागू केली आहे, पण महाराष्ट्रात अजून नाही झाली, त्याच्यावर निर्णय व्हायचा आहे। महाराष्ट्र में अगर चुनाव होते या मुंबई में चुनाव होते तो कौन जीतेगा? उद्धव ठाकरे जीतेंगे या भाजपा जीतेंगे? उदय ठाकुर जी जीतने का चांस। उद्धव ठाकरे जीते? जी जी। उनके साथ तो लोग ही नहीं, ये बीजेपी बोलते सब छोड़ गए। नहीं, वो तो लॉकडाउन में बहुत ही अच्छे काम किए थे। उनका काम सराहनीय है लॉकडाउन में, उनका ही जीतने का चांस ज़्यादा है। ये एकनाथ शिंदे भी बहुत काम कर रहे हैं, 17 घंटा काम कर रहे हैं। वो भी कर रहे हैं, लेकिन इनका उनसे ज़्यादा बेहतर इनका काम देखा गया है लॉकडाउन में। आप मुंब्रा में रहते हो तो जितेंद्र आव्हाड को जानते हो? जानते हैं। जितेंद्र आव्हाड और एकनाथ शिंदे की क्या लड़ाई है भाई? एक दूसरे को लड़ते रहते हैं एक दूसरे के खिलाफ, क्या लगता है? पॉलिटिक्स है सर, अपना अपना सबका नज़रिया है बोलने का, लेकिन जितेंद्र आव्हाड जी तो अच्छा काम करते हैं। अच्छा, वो अच्छा काम हम बहुत अच्छा काम। और एकनाथ शिंदे? वो भी अच्छा करते हैं। दोनों अच्छा काम करते हैं। ये भी अच्छा काम करता है, वो भी। कौन जीतेगा दोनों में से? कौन जीतेगा? अब प्रॉब्लम हो गया ना? नहीं, प्रॉब्लम नहीं हुआ, कहा जाए तो जितेंद्र आव्हाड सबसे बेहतर है। अच्छा, जितेंद्र आव्हाड सबसे बेटर। चला, या प्रतिक्रिया आहेत, म्हणजे या मार्केटमध्ये मुंब्रा असेल, वसई असेल, विरार असेल किंवा अनेक भागातून, इतकंच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून लोक येतात इथे। कॅमेरा गल्ली आहे, ती कॅमेरा गल्ली खूप महत्त्व। हो साहेब, नमस्कार। तुम्हाला ट्रेन पकडायची आहे बरोबर? चला, यांना ट्रेन पकडायची आहे, तर आणखी काही लोकांशी आपण बोलणार आहोत। आणि जो मुंबईचा कल आहे, कर्नाटक इलेक्शन असेल, कर्नाटकाच्या निवडणुकांमध्ये नेमकं काय झालं, भाजप का हरली, काँग्रेस का जिंकली, अशा प्रकारचे जे मुद्दे आहेत ते सर्वसामान्यांच्या मनात नेमके काय येतात, काय चर्चेला येतात, याविषयीचा हा
थेट सर्वे जो आहे तो मी करतोय आणि हा सर्वे अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक राजकीय पक्षासाठी हा सर्वे खूप महत्त्वाचा आहे. चला हे काका उभे आहेत, यांच्याशी बोलूया. जयराम जी की साहब जी राम राम, कैसे हो? बहुत बढ़िया है। कौन गाँव है? सुल्तानपुर जिला यूपी। कितने साल से मुंबई में रहते हो? 75 से। 75 से? ये पूरे मुंबई कर बन गया. हाँ 75 से। मराठी भाषा सीखे हो कि नहीं? थोड़ा बहुत। कितना सीखे हो? बोलो. जय नहीं, महाराष्ट्र बोलो. जय महाराष्ट्र। अच्छा ये बताओ, कर्नाटक चुनाव हुए, हाँ बीजेपी हार गई, क्यों हारी भाई? भाई देखिए, विकास के नाम से थोड़ा कमज़ोर पड़े हैं, इसीलिए उनकी हार हुई है। अच्छा, विकास नहीं किया, खाली बातें की. सब जगह विकास के नाम से यानी फेंके तो बहुत थे कि मैं यानी नंबर काला धन लाऊंगा। पहले ये बताइए कि काला धन कहाँ से लेके आए? आज तक मोदी ने जब चुनाव के प्रचार के पहले ये बोले थे कि मैं काला धन लेके आता हूँ और सबके खाते में इतना इतना पैसा मान लीजिए जमा करूँगा। आज तक काला धन कहाँ से आया? बल्कि नोटबंदी करके लोगों को और त्रास दे दिए। कहाँ से काला धन आया था? काला धन नहीं आया. तो पहले आपने बोला कि फेंके तो बहुत थे. फेंके थे, बहुत लंबा लंबा फेंक रहे थे कि मैं अच्छा, ऐसे आपको डर नहीं लगता? आपने ये इतना जोर से बोल दिया फेंके तो बहुत थे, बीजेपी वाले आएंगे आपको मारे. वो अलग बात है, लेकिन बात का उत्तर आया, आप पूछे तो हमने आपको उत्तर दिया। अच्छा ये बताओ कि महाराष्ट्र में क्या होगा? कर्नाटक जैसे होगा या भाजपा यहाँ जीत? भाई इसके लिए कोई कंफर्म नहीं कर सकता हूँ, कोई कंफर्म नहीं कर सकता हूँ। अच्छा, यहाँ की जो बीजेपी सरकार है, जैसे एकनाथ शिंदे और बीजेपी की, वो कैसे काम कर रही है? नहीं, अभी तो ठीक चल रहा है, ऐसी बहुत गड़बड़ी नहीं है, ठीक है। लेकिन कर्नाटक में केवल अपनी उनकी कमजोरी के नाते कर्नाटक में उनकी हार हुई है। तो ये बताओ, उद्धव ठाकरे को जानते हो अच्छा? बाला साहब ठाकरे को जरूर। बाला साहब ठाकरे ने मुंबई के लिए कुछ किया है? बाला साहब ठाकरे ने मुंबई में एक शेर थे, जब तक उन्होंने थे तब तक एक शेर थे, यानी कुछ भी हो लेकिन नाम उनका चलता था। बाला साहेब ठाकरे का नाम शेर के बराबर। अच्छा, ये उद्धव ठाकरे कैसे काम कर रहे हैं? उद्धव ठाकरे उतना बढ़िया काम तो नहीं किए बाला ठाकरे के जैसा। अभी अगर चुनाव होता है तो उद्धव ठाकरे जीतेंगे या बीजेपी एकनाथ शिंदे जीतेंगे? भाई इसके लिए देखिए सर, ये ऐसा है, हवा किसकी ये तो चल ये हम चुनाव के विषय में नहीं बता सकते। ये तो चुनाव है, ये तो अलग बात है कि किसका हाथ बढ़ सकता है, तो अलग बात है, इसको हम कुछ नहीं कह सकते। अच्छा, ये राहुल गांधी को पहले पप्पू उप्पू कहते थे, अभी पप्पू लगता? नहीं, तो उसको पप्पू बोलना गलत था कि सही था? गलत था। राहुल गांधी है। अरे उनके परिवार ने 40 साल इंदिरा गांधी ने राज किया, क्या वो कम था? आज मान लीजिए नहीं उनके सरकार बनी, ठीक है, लेकिन 40 साल उन्होंने राज किया था हिंदुस्तान के ऊपर, इंदिरा गांधी ने, और उनके खानदान ही राज किए थे, तो कैसे कमज़ोर पड़ सकते हैं? तो बहुत बहुत धन्यवाद. नेताओं की बात सब सुनते हैं, हमारा चॅनल लोगों की बात सुनता है ना. राजकारण्यांचं सगळंच ऐकत असतात, त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या बाईट, त्यांच्या जाहीर सभा. चला, काय नाव तुमचं? प्रदीप पिडके. प्रदीप, थोडं हां, काय कुठलं गाव आहे तुमचं? जिल्हा पुणे, तालुका मुळशी. मुळशी तालुका म्हणजे मुळशी पॅटर्न म्हणजे कोण? तिरडे एकदम. हां, प्रवीण तिरडे. आता काल कर्नाटकमध्ये ज्या निवडणुका झाल्या तर भाजप का हारली? डोक्यात गेलेली हवा, माज, म्हणजे अति उत्साह बोलता, अति काय बोलतात ना, अति शांतपणं, म्हणजे पब्लिकला मतदान गृहीत धरणं, मी येणारच येणार, त्यामुळे हरले ते, बाकी काय नाही. राहुल गांधीचा काय प्रभाव पडला भारत जोडो यात्रेत? एवढं आता पडला ना. पडला. कन्याकुमारी, काश्मीर एवढं कोण पहिलं कोण चाललं आता पण कोण नाही चाललं, हे पहिलं असं माझ्या अंदाज चाललं असेल म्हणून ते. सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया आहेत, इथून मागे कोणी चाललं नव्हतं. आता महाराष्ट्रात समजा निवडणुका झाल्या किंवा मुंबईत झाल्या, उद्धव ठाकरे एक नंबर. कुठे म्हटलं जिंकणार की हारणार? उद्धव ठाकरे हारणार. पण मी विचारलंच नाही, तुम्ही कसं? तुम्हाला मी तुम्ही बघतो ना टीमची या उत्स्फूर्त, हां, मी न्यूज हे बघतो ना, हे उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत. मला बघतो ना मी न्यूज आता फेसबुकवरती, तर तुमचा प्रश्न असतोच. आता माझी तुमची ओळख होती का? नव्हती. पण हे बघा, हे काही प्रवक्त्यांसाठी, काही राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांसाठी की लोकांना आणतात आणि बोलतात. आता यांना मी पकडून नाही आणलं, हे स्वतः झालं, रस्त्यावर थांबवलं. आता मला सांगा की उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनमध्ये काम केलं? हां, नक्की करेन ना. घर कुटुंब प्रमुख उभे बोलत नाही, कुठला असा व्यक्ती महाराष्ट्र दाखवा कुटुंब प्रमुख हे पद भेटलेलं दाखवा, कुठला समाजसेवक. उद्धव ठाकरेचं काय चुकलं? एवढे लोक का सोडून गेले? काहीतरी चुकलं असेल ना, काहीतरी. अतिविश्वास ठेवला. मी काय आपली माणसं सांभाळली, आपली असं वाटलं, त्यांनी मागून धागा दिला, तोच विश्वास, बाकी काय नाही. आता पुन्हा ताकद येईल ते. सकीच शिवसैनिक कुठे नाही गेले, म्हणतात त्यांच्या पाठीशी नेते गेले, नेत्याला मतदान कोण करतं?
सामान्य शिवसेनेच करतो, बाकी कोण करत नाही ना. तू सोडला असं म्हणतात. नाही हिंदू तर कोण परत हिंदू तर मग काय उद्धव ठाकरे उद्धव खान केलं का, उद्धव शेख केलं का, नाही ना. ठाकरे जाणवे ना त्यांचं का बदललं, यांचं काय बदललं नाही ना. मतदार राजकारण कोणाची युती तोडजोड करायला लागतं काहीतरी ना. आयुष्यभर तुम्ही त्यांच्यासाठी चालणार नाही, भाजपबरोबर चालून आयुष्यभर काहीतरी कुठेतरी तडजोड, त्यांना कुठेतरी शानपण शिकवत असेल, कुठेतरी मागे हटायला लागेल, कोणाची युती करायला लागतेच ना. तसं आहे ना. आता मी तुम्हाला विचार कुठल्या पक्षाचं काम करतात. मी कुठल्या पक्षात नाही करत. नक्की बघा तुम्ही बोलताय ऑन एअर जाईल, जर कोणी पक्षाचे कार्यकर्ते असेल तर तुम्हाला नाही बघा रे, माझं काय आयडी काय कुठेच काय नाही, कुठेच नाही. आता मुंबईत निवडणुका समजा झाल्या तर भाजप एकनाथ शिंदे ही युती झाली तर किती जागा मिळतील, बहुमत मिळेल उद्धव ठाकरे. जास्तीत जास्त माझ्या अंदाजे 30-35. मिंदे बोलू का शिंदे बोलू, हे तुमचा विषय आहे तो. हां. त्यांना जास्तीत फक्त संसदीय शब्द वापरा बस. नाही मी बोला त्यांना जास्त 25-30 भेटेल शिंदे गटाला. उद्धव ठाकरेला माझं त्यांना पण थोडं जड जाणारच आहे, असं नाही ना वन साईड निघणार. त्यांना तर थोडं प्रचार ग्राउंड लेवलला जास्त मतदार पब्लिक जायची ना गरज आहे सध्या तरी. चला खूप खूप धन्यवाद, थँक्यू. आणि काय नाव तुमचं, बरंच ऐकत होता तुम्ही. ऐका बोला तर, तुमचं गाव कुठलं सांगा मला. मी उदगीरच्या इकडचा आहे. उदगीरचा मी नांदेडचा आहे. मग आपण मराठवाड्याचे आहेत, मग मराठवाड्याचा माणूस उभा राहतो ना मातीत. हां या इथं थोडंसं. हां बरं कुठं काय काम करतात, काय नाव तुमचं. मी सिक्युरिटीचं काम करतो अच्छा. इकडे ट्रायकॉनमध्ये प्रायव्हेटमध्ये. तुम्हाला वेगळा प्रश्न विचारतो. सकाळी म्हणजे हे सगळे नेते जे आहेत हे जेव्हा पत्रकार परिषद ते हे राजकारण बदललंय, काय झालं नेमकं मला त्याचं राजकारण. हां काय नाही माहिती, मी न्यूज बघत पण नाही, मी हे ऐकत पण नाही. आपलं काम भला मी भला.